ओम अज्ञानतिमिरन्मस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पादां सहगणललिता श्री विशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धो भैरवश्च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंदा। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। चला तर आपण आता सुरू करूया। तो भगवद्गीता चॅप्टर नंबर 2 अध्याय क्रमांक 2 गणू नका सांख्ययोग हे आपलं चाललेलं आहे बरोबर ना। सांख्ययोगामध्ये 27वा श्लोक जो आहे जातस्य ध्रुवं मृत्यू ध्रुवं जन्म मृत्यू ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यर्थे नत्वं शोचितुम् अर्हसि। तर त्याचा मी अर्थ वाचते। जो जन्माला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत्यू झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे। म्हणून तुझ्या अपरिहार्य कर्तव्य पालनात तू शोक करणे योग्य नाही। कोण कोणाला म्हणताय बरोबर अगदी बरोबर। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतात की जो जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे बरोबर। सगळ्यांना माहिती आहे। कोणी अमर पट्टा घेऊन आलाय का? कोणाला असं वाटतं का मी मरणारच नाही म्हणून? नाही, कोणी असं म्हणू शकत नाही। कारण आपण सगळी डे टू डे लाईफमध्ये बघतो जो जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत्यू झाला आहे त्याला जन्म निश्चित आहे। तर त्याच्यामुळे श्रीकृष्ण काय म्हणतात यासाठी तू शोक करत बसू नको। तुझं कर्तव्य काय आहे तू तुझ्या कर्तव्याचं पालन कर। अर्जुन हा कोण आहे? अर्जुन हा ब्राह्मण आहे का क्षत्रिय आहे का शूद्र आहे? क्षत्रिय। तर क्षत्रिय म्हणजे काय? त्याचं काय कर्तव्य असतं? धर्माचं रक्षण करणं। म्हणजे या ठिकाणी त्याचं युद्ध करणं हे सर्वश्रेष्ठ कर्तव्य आहे बरोबर ना। हे त्याचं कर्तव्य आहे। तर हे तू तुझ्या कर्तव्याचं पालन कर असं कोण कोणाला म्हणताय? भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की काय हे सगळं विसरून जा आणि तू तुझ्या कर्तव्याचं पालन कर असं श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात। ठीक आहे। पुढे समस्त जीव प्रारंभी अव्यक्त असतात मध्यावस्थेत व्यक्त असतात आणि विनाशानंतर पुन्हा व्यक्त होतात। म्हणून शोक करण्याची काही आवश्यकता नाही। अव्यक्त म्हणजे काय? त्यांना शरीर नाही पण आत्मापर्यंत ते आहे बरोबर। आत्ता आपल्या सगळ्यांना शरीर आहे म्हणजे आपण व्यक्त आहोत। आत्मा आहोत पण आत्म्याला शरीर आहे म्हणून आपण व्यक्त आहोत। नंतर पुन्हा थोड्या दिवसांनी अव्यक्त होऊन जाणार म्हणजे काय? शरीर नसणार आत्मा असणार। असं जेव्हा सृष्टीची निर्मिती होते तेव्हा सगळे जीव सृष्टीच्या निर्मितीच्या आधी ते अव्यक्त असतात। पण आपण बघतो प्रकाशाचा पुंज त्या सगळ्या आत्मा बरोबर। कोणाला शरीर नाही कारण सृष्टी उत्पन्न झालेली नाही। त्याच्या आधी ते सगळे बारीक कण आत्मा असतात अव्यक्त अवस्थेत असतात। मग जेव्हा ब्रह्मदेवाला कोण आज्ञा करतो? भगवान
विष्णू आज्ञा करतात की सृष्टीची उत्पत्ती करा. तर ते सृष्टीची उत्पत्ती करतात. मग हे सगळे जीव व्यक्त स्वरूपात येतात. व्यक्त स्वरूपात म्हणजे त्यांना शरीर मिळतं. ते शरीर कुठल्या कसं मिळतं? त्यांच्या मागच्या जन्माचे ज्या काही त्यांच्या इच्छा आकांक्षा ज्या काही असतील, त्यांची जी कर्म असतील, त्या कर्मफळाच्या हिशोबाने त्यांना शरीर मिळते. त्यांची इच्छा असेल मला हे भोगायचं आहे, मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, त्या हिशोबाने तुम्हाला शरीर मिळालं. कुठली बाई एखाद्या पुरुषाबद्दल आसक्त असेल, पुरुष शरीर मिळणार. कुठला पुरुष स्त्रीबद्दल आसक्त असेल, स्त्री शरीर मिळणार. कोणाला खूप मांस मटण खाण्याची इच्छा आहे, त्यांना ते जनावरांचं शरीर मिळणार. त्या कारण जनावरच खातात ना. तसं आता बाकीचं सोडून द्या. आजकाल काय सगळी माणसं पण खायला लागतात म्हणून नाही असं पण सांगते. जे जसं कर्म करतात ना तसं त्यांना ते भोगावं लागतं. आता बघा, एक मी सांगते तुम्हाला, जेव्हा डेड बॉडी असते आपल्यामध्ये ती जाळतात, बरोबर, हिंदू धर्मामध्ये. पण बाकीच्या धर्मामध्ये डेड बॉडी काय करतात? पुरतात. काही लोकांमध्ये तर विहिरीमध्ये अशी टांगून ठेवतात, असं पण ऐकलेलं. लिंगायत समाज पारशीमध्ये असे अडकून ठेवतात. म्हणजे त्या बॉडीचं विघटन सुद्धा करत नाहीत, बरोबर. असं चपलेनी मारतात. काय 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 म्हणजे एक एक हे आपल्या हिंदू संस्कृती सनातन संस्कृती कशी आहे की याच्यामध्ये बॉडीचं दहन म्हणजे सगळं विघटन करून ज्या अस्थी आहेत त्या अस्थीचं आपण विसर्जन करून येतो, बरोबर. तर हे सगळं होतं. मला म्हणायचं काय, म्हणायचं हे होतं की जे आपलं शरीर आहे तर या शरीरामध्ये आपण जे खातो, जे घेतो, आतमध्ये जे घेतो ते चांगला सात्विक आहार घ्यावा. आता बॉडी ही पुरली गेली, जशी बॉडी पुरली गेली, जेव्हा आपण एखाद्या प्राण्याला मारतो आणि ते प्राणी लोक खातात, मटण खातात, काय काय खातात, सगळं नॉनव्हेज खातात, म्हणजे ऑलरेडी आपल्या त्या शरीरामध्ये ते पूर्ण जात आहे ना. म्हणजे ही बॉडी कब्रस्तान झाली का? कळतंय का? पॉईंट कळतोय का? जमिनीमध्ये पूर्ण आणि आपल्या शरीरामध्ये पूर्ण. ज्या शरीरामध्ये आत्मा परमात्मा राहतात, म्हणतो ना हृदयामध्ये परमेश्वराचा वास आहे, त्या शरीरामध्ये आपण ते जानवर खातो, नॉनव्हेज खाऊन काय करतो आपण? मारलेलं जनावर आपण खातो. याचा अर्थ काय? म्हणजे आपली बॉडी ही पण कब्रस्तान झाली का? एका अर्थाने तेच झालं ना. तेच झालं की नाही? म्हणजे आपण किती शुद्ध सात्विक राहावं हे आपण आपलं ठरवू शकतो, बरोबर. जी लोक मांस खातात त्यांना मग वाघ, चिता ते सगळं बनावं लागतं, कारण ती लोक तेच खातात ना, जानवरच खातात. मग आत्ता हे बघा, देवांनी सगळ्यांना फ्री विल दिलेली आहे, सगळ्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुम्ही त्या स्वातंत्र्याचा उपयोग कसा करता हे आपल्याला मिळत आहे, बरोबर ना. माझ्या हातात आहे मी काय खायचं काय नाही खायचं हे तुमच्या हातात पण आहे. तुम्ही काय खायचं काय नाही खायचं. तुम्ही शुद्ध सात्विक आहार जो देवाला भोग लावून त्याचा प्रसाद मिळून ग्रहण करता ते शुद्ध आहे, ते तामसिक नाही, ते शुद्ध सात्विक आहे, तो शुद्ध सात्विक आहार आहे. पण ते तामसिक आहार म्हणजे हे सगळं होतं त्याच्यामध्ये. मग त्या हिशोबाने गती होते आणि मग त्या हिशोबाने आपल्याला जन्म मिळतो. म्हणजे का असं लोकांना असा का जन्म मिळतो कळलं का? व्यक्त अव्यक्त आणि पुन्हा अव्यक्त व्यक्त पुन्हा अव्यक्त. तर त्या अव्यक्त वस्तूमध्ये ते जीव असतात, तर त्यांच्या कर्मानुसार मग कोणी वाघ बनतं, कोणी हत्ती बनतं, कोणी सिंह बनतं. काय पशुयोनीमध्ये जाण्याचं कारण हे. पशुयोनीमध्ये का गेला माणूस? कारण त्यांनी तसं कर्म केले. जेव्हा एखाद्या प्राण्याला आपण मारतो, तोच प्राणी जेव्हा मनुष्य जन्म घेतो तेव्हा आपण ते जनावर तेच जवळचं आपल्याला मारतो. कळतंय का? कर्माची ही गती आहे. आपण जसं करू तसं आपल्याला सुद्धा भोगावं लागतं. जसं आपण पेरतो तसं ते नसतं. एखाद्या बघा गाईला लोक मारतात, किती मोठे महापाप येते गाईला मारणं. मग जेव्हा ती गाय मनुष्य बनते ना, हा माणूस जो मारणाराचा काय बनतो तेव्हा तो त्याला मारतो. असं आहे. हे भगवद्गीतेमध्ये येईल पुढे. हे सगळे जे पिक्चर आहेत ना याच्यामध्ये एक एक चित्र की हे बघा, हा माणूस आता काय
सगळं नॉनव्हेज खातोय म्हणून त्याला कुठला जन्म मिळाला? सिंहाचा जन्म मिळाला, बरोबर? त्या सिंहातच खातो, नरभक्षक आहे ना तो. म्हणून आपण जसं खातोय तशी आपली बुद्धी बनते. म्हणून इको खूप येतो, इको कमी करायला पाहिजे. म्हणून खाण्यावर खूप डिपेंड आहे. बरं, दुसरी गोष्ट ही कोणाचं खावं कोणाचं खाऊ नये हे पण खूप महत्वाचं. जेव्हा आपण काही बघा संत महात्मे असतात ते प्रत्येकाचं घरचं खात नाही. त्यांचे बनवणारे खूप जे असतात स्वयंपाकी ते पण वेगळे असतात. आणि ज्यांच्या इथे खातात ते पण शुद्ध सात्विक आचरण करणारी लोक असतात. त्यांच्या इथेच ते घेतात. ते असं कुठेही तुम्हाला रस्त्यावर खाताना दिसणार नाही किंवा कुठल्याही घरामध्ये जाऊन खाताना दिसणार नाही. कांदा लसूण तर सोडत, पण खाण्यामध्ये पण ते खूप बारकाईने लक्ष देतात. कारण आपण ज्याचं खातो त्याचे आपल्याला कर्म मिळत असतात. इनडायरेक्टली त्यांचे कर्म ट्रान्सफर होत असतात. म्हणून खाऊ नये. आता हे काय म्हणतात, पण जेव्हा आपण त्याच्यामध्ये मिळून हळूहळू जेव्हा आपण वाचू, ग्रंथ वाचू, जेव्हा आपल्याला त्याचा हळूहळू अनुभव येईल, हे असतं बरं, हे असतं. कधी बघा आपण कोणाच्या इथे खाल्लं आणि मग आपल्याला कळतं असं, थोडे विचार वेगळे होतात, कळतं म्हणजे अनुभव होतो, मग आपण खातो, त्रास होतो, नाही खात, असं असतं. आणि आमचं गुरु महाराज असे पर्टिक्युलर आहेत ना, ते म्हणजे कोणाच्या इथे खात नाही, कोणाच्या इथे खात नाही. खरं ते फक्त जे पर्टिक्युलर असे म्हणजे नामस्मरण भक्त आहेत त्यांच्या तिथलं. का? कारण ज्यांचं आपण खातो त्यांचे कर्म ट्रान्सफर होतात आणि ते कर्म आपल्याला घ्यावे लागतात. हे असतं. कळतंय का की हाय शब्द आपण कळतंय ना? म्हणून तर हे सगळ्यांनी सांगितलं. याच्यामध्ये अव्यक्त अवस्था, व्यक्त अवस्था आणि पुन्हा अव्यक्त अवस्था. तर आता आपण सगळे व्यक्त अवस्थेमध्ये आहोत. आता आपल्याला खूप छान देवाची कृपा आहे, मनुष्य जन्म मिळालेला आहे. मनुष्य जन्मामध्ये सत्संग मिळालेला आहे आणि त्या सत्संगामध्ये इकडचं तिकडचं न बोलता आपण डायरेक्ट जी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीता आहे त्याचं वाचन करतोय. ती केवढी मोठी कृपा आहे, बरोबर ना? डायरेक्ट आपण श्रीकृष्णाचा उद्देश वाचतो है ना, की त्याचीच कृपा म्हणून हे सगळं होतं. म्हणून हे वाचावं आणि थोडंफार आचरणात पण आणावं. त्यामध्ये मी पण आहे काय. हरिबोल. कोणी त्या आत्म्याकडे विस्मयकारक म्हणून पाहतात, कोणी याचे वर्णन अद्भुत म्हणून करतात आणि कोणी याच्याबद्दल आश्चर्यकारक म्हणून ऐकतात. परंतु दुसरे असे आहेत की जे त्याच्याबद्दल ऐकल्यावरही त्याला मुळीच जाणू शकत नाही. आता बघा, आपल्यासारख्या थोडी आपली श्रद्धा आहे म्हणून आपल्याला कळतंय थोडंफार, हा आत्मा असतो, आत्म्याचं असं असतं, याचे गुणधर्म आपण सगळं बघितले. ते थोडं आपल्याला त्याच्यामध्ये रस आहे, श्रद्धा आहे म्हणून आपण ऐकतोय. पण अशी काही काही लोक असतात की नास्तिक. तुम्ही बघितलाय का आत्मा? काय आत्मा आत्मा करताय आपल्याला कळत नाही. अशी पण माणसं असतात. पण तसं नाही. त्यांना असं विचारायचं, हवा आहे तुम्हाला दिसतं का? हवेला बघू शकता ना तुम्ही, पण ती जाणवू शकते. हवेची झुळूक गेली की ती आपल्याला जाणवते. गार वारा आला की आपल्याला किती हायसं वाटतं. उन्हाळ्यामध्ये थोडासा आता गार वारा किंवा असा पाऊस पडून गेल्यानंतर त्या मातीचा सुगंध, हा तो दरवळणारा वारा किती छान वाटतो. पण तो दिसतो का? तसंच आत्मा आहे पण तो दिसत नाही. पण तो आत्मा या शरीरामध्ये आहे म्हणून हे शरीर हलतंय, बोलतंय, चालतंय, सगळं काही करतंय. का? कारण ते चैतन्य त्या शरीरामध्ये आहे म्हणून ते सगळं काही करतंय. असं जसं ते चैतन्य निघेल काय होईल? शरीर नाही होईल, ती नाही होईल. तर हेच ते त्यांना असं सांगायचं. म्हणून आत्मा आहे, त्याला आत्मा म्हणा, चैतन्य म्हणा, अजून काही म्हणा, पण ते आहे, ती शक्ती आहे शरीरामध्ये. त्याच्यामुळे आपलं शरीर हे सर्व कार्य करताना आपल्याला दिसत आहे. कळतंय सगळ्यांना? ठीक आहे.
क्षत्रिय या नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तू जाणले पाहिजे की तुला धर्मतत्वांसाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असेल तर कोणतंही कार्य नाही. यास्तव तू संतोष करण्याची आवश्यकता नाही. तेच भगवान सांगतात. कर्तव्य पालन खूप महत्वाची गोष्ट आहे. बरं, कर्तव्य करणं खूप महत्वाचं आहे. स्वतःचं कर्तव्य पार केलं तर सगळं होऊ शकतं. आता बघा, एक कथा सांगते. जनाबाई सगळ्यांना माहिती नाही, सॉरी सखूबाई सगळ्यांना माहिती आहे. कोण त्या संत सखू. तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले आणि अनेक संतांनी म्हणजे खूप बायका त्या पण संत महात्मे होऊन गेल्या. तर किती त्यांना त्रास होता त्यांच्या घरामध्ये. सासू सासरे सगळे त्रास द्यायचे. घालून काढून बोलणं, टचून बोलणं, प्रत्येक गोष्टीमध्ये चुका काढणं. अरे काय त्या होत्या, त्यांनी सहन केलं. आजची बाई सहन करेल का? हो, तुम्ही सांगा ना. तरी आहेत सहन करणारं, भरपूर आहेत. असं एवढं बोलायच्या आणि शेवटी काय होतं, सासू आहे ना, सासूचाच पारडा मोठा असतो, सून अशीच असते. असं आहे ना, म्हणून काही बोलू शकत नाही. काय म्हणणार बघा, सासूबाई आहेत, मी काय म्हणणार. काय म्हणाले काकू, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. नाही सांगते. तर त्या सखूला खरोखर किती त्रास होता सासूचा, सासऱ्यांचा. लिटरली बोलणं तर सोडा, मारण्यापेक्षा म्हणजे मार नाही खायचा. त्या घरचं सगळं काम करायचं, सासूची सेवा करायची, सासऱ्यांची सेवा करायची, नवऱ्याची सेवा करायची. सासू सासरे असं होतं, त्या नवऱ्याला सुद्धा पूर्ण हे करून ठेवलं, पण नवराही मारायचा, नवराही बोलायचा. किती त्रास होता त्या सखूबाईला. पण तरी त्यांनी त्यांचं कर्तव्य सोडलं का? त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं, निभावलं. बरोबर ना? काम करता करता दिवसभर विठ्ठलाचं नाव, कुठे धुणी मांडणी करताय पण विठ्ठलाला विठ्ठलाला विठ्ठला चाललंय. ती सासू वगैरे तिथे हे केलं नाही, ते केलं नाही, स्वयंपाक झाला नाही, ते केलं नाही. अरे बापरे बाप. तर पिक्चर बघा तुम्ही, युट्यूबवर आहे बरं, सखूबाईचा, संत सखूबाई, त्यांच्या नावाचा पिक्चर आहे युट्यूबवर. किती त्रास, अशी ती सहनशीलतेची मूर्ती. एवढा त्रास त्यांनी सहन केला, पण ते करताना त्यांनी त्यांचं कर्तव्य सोडलं नाही. मग पुढे काय होतं, एकदा त्या अशाच तिथे आधी कसं आपल्या इथे घरी बाथरूम असतात, बाथरूम मध्ये कपडे धुतो, तर आधी नदीवर जायला लागायचं कपडे धुण्यासाठी. तर ते कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेले असतात. तर येत असताना काय होतं, अशीच एक दिंडी चाललेली असते. ते विठ्ठलाचं जप करत नामस्मरण त्या जयघोषामध्ये जात असतात. तर यांचं तर विठ्ठल विठ्ठल चाललेलं असतं. ते जेव्हा त्या ऐकतात मग त्या वारकऱ्यांबरोबर जायला लागतात. मग जे कोणी चांगलं करत असतं ना, मग त्यांच्या नजरात होणारे लोक पण भरपूर असतात बरं. मग तिथल्या 3-4 बायका बघतात, त्यांच्या घरी जाऊन त्याच्या सासूला सांगतात, अरे तुमची ती सून एवढी विठ्ठल विठ्ठल करत. अगं बाई, मग ती सासू आधी डेंजर बाई. मग तिचा नवरा आहे, सासरे, तिला तिला असं पकडे कुठे जाईल तू, त्या आपल्या विठ्ठल विठ्ठल करत असं खेचत म्हणतात मारत रस्त्यामध्ये. काय चाललंय तुझं, घरची कामं काय करणार, काय चाललंय, असं तसं. घरी अजून त्या काय मारतात आणि खांद्याला असं बांधून ठेवतात सखूबाईला, हात सुद्धा बांधून ठेवतात. खूप विठ्ठल विठ्ठल चाललं होतं ना, तुझं आता बघते की कुठे जाते म्हणून घरात. तर असं करून त्यांना बांधून ठेवतात. तो विचार खायला सुद्धा देत नाही, काही करत नाही, असं बांधून ठेवतात. म्हणजे शेवटी काय होतं, एवढी त्यांची विठ्ठल भक्ती असते ना, तशी विठ्ठल येतात बरं, विठ्ठल प्रकट होतात आणि त्यांना सांगतात, मी इथे बांधून राहतो तुझ्या जागेवर, तुला जायचं ना तुझा. म्हणून पण हे सगळं कसं येणार, कसं येणार, हे सगळं घरचं करावं लागेल तुम्हाला, माझ्यासाठी तुम्ही हे सगळं का करताय. नाही, तुला तिथे वारीला जायचं का पंढरपूरला,
आता बघा ज्या माणसाचा तिथे सहवास होतो तिथे प्रत्यक्ष भगवान त्यांच्या घरात उतरले तर हळूहळू त्या नवऱ्याचे सासूबाईचे सासऱ्याचे सगळ्यांचे हळूहळू विचार लागतात त्यांना सोडतात मग त्यांच्या वागण्यामध्ये सुद्धा बदल होतो तर प्रत्यक्ष भगवान सगळी सेवा करतात आणि इथे या वारीचा एन्जॉय करतात सगळे भक्तांबरोबर विठ्ठल विठ्ठल करत जातात बरोबर तर बघा त्यांनी त्यांना कर्तव्याला श्रेष्ठ मानलं कर्तव्याचं पालन केलं त्यामुळे काय झालं स्वतः विठ्ठल स्वतः पांडुरंग तिथे प्रकट झाले तसंच जसं सखूबाईचं सांगितलं तसंच जनाबाईचं पण होतं जनाबाई या पण त्यांनी त्यांना त्रास व्हायचा तर त्यांनी सगळी कर्तव्य केली कोणाच्या घरी होत्या त्या तुकारामांच्या घरी होत्या ना नामदेव महाराजांच्या घरी होत्या त्या सेवेसाठी त्यांची सेवा केली त्यांना गुरु मानलं आणि गुरु सेवेमध्ये त्यांना विठ्ठलाचे दर्शन झाले तसं पुंडलिक त्यांनी सुद्धा आई वडिलांची सेवा केली तर भगवान विठ्ठलावर येऊन उभं राहिले काय बघा प्रत्येक जे कोणी संत होऊन गेले प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट आलेलेच आहे कोणी सुटलेलं नाही चार भावंड ज्ञानोबा माऊली तुकाराम आपण म्हणतो ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ सुलतान आणि मुक्ताबाई काय केलेलं समाजाने त्यांच्यावर वाईट टाकलेलं त्यांना बरोबर ना किती त्रास सहन केला त्यांनी तर हे संत त्रास सहन करून सुद्धा ते करत नाही लोकांना काही बोलू ते बघणारा आहे ना ते बघते बरोबर पण काय करते कोण नाही करत है ना प्रत्येकाच्या तोंडाला तोंड दिलं तर काय होईल हा कोणाकोणाचं तोंड आपण नाही करू शकतो म्हणून सोडून जावे त्या परमेश्वराला सोडून जावं आणि शेवटी काय झालं कोणी ती भिंत चालवली बरोबर चांदळ भेटीसाठी गेलेलं ना ज्ञानेश्वर महाराज त्यांनी ती भिंत चालवून दाखवली त्या रेड्याला बंद केलं सगळे लोक त्यांचे जयजयकार करायला लागले म्हणजे ईश्वरी शक्तीचा प्रदर्शन झाला तिथे तेव्हा लोक त्यांनी मानायला लागले बरोबर म्हणून कर्तव्य श्रेष्ठ आहे कर्तव्याचं पालन केलं देवाचं नाव घेतलं संतीला नेहमी परमेश्वराचं नाव असणं खूप जरुरीचं आहे तेव्हा ते देव बरोबर सगळे कार्य सफल करतो आणि बरं ही परीक्षाच असते बरं प्रत्येकाच्या जीवनात परीक्षाच असते ती सखूबाई काय म्हणायची माहितीये का जाऊ दे त्रास देतात देऊ दे म्हणे माझ्या आत्म्याचं ते स्नान आहे मी माझ्या मागच्या जन्मामध्ये काही केलं असेल म्हणून तुम्ही भक्ती आहे जाऊ दे एका हिशोबाने चांगलं आहे मी माझं कर्म संपवते है ना काही ह्याच्यामध्ये बघा सगळं चांगलं असलं ना माणूस देवाकडे वळत नाही बरं जेव्हा त्याच्या संसारामध्ये काही दुःख असतं ना मग ते बरोबर त्या देवाच्या वाटेला लागतं हे पण असतं बघा लोकांकडे सगळं काही आहे पण त्या परमेश्वराला तो विसरतो दुःख असून सुद्धा दुःखामध्ये मन काय करतात आपण बघितलं आत्महत्या तो शेवटचा मार्ग होता त्याच्यामध्ये काही नाही पण त्याच्यामध्ये सुद्धा त्या परमेश्वराला लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे बरोबर म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये सुखी असो या दुःखी असो देवाला करायचं नायकाचं सुख करतात तुझं दुःख करतात म्हणतो ना आपण तर सगळी परिस्थिती बनवणारा आपल्याला परीक्षेचा पेपर दिलेला आहे प्रत्येकाचा पेपर वेगवेगळा आहे आणि तो ज्याचाच त्याने सोडवायचा आहे तो पास होणार की तपास होणार आहे आपल्यावर डिपेंड आहे बरोबर ना म्हणून कर्तव्य करत राहा देवाचं नाव घेत राहा चला आपण हरे कृष्णा म्हणून कसं वाटलं